नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ क्रमांक 3 अपक्षरणाची कारके मीन्स एजंट्स ऑफ इरोजन यामध्ये मुख्यत्वे 2 घटकांचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यात आपण पाहिलं होतं पहिलं कारक ते म्हणजेच नदी म्हणजेच वर्क ऑफ रिवर। दुसरं कारक आपण त्याच्यामध्ये अभ्यासलं होतं सागरी लाटा मीन्स वर्क ऑफ सी वेव्स। आता आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजेच वाऱ्याचे कार्य मीन्स वर्क ऑफ विंड। बघा आता वारा ज्या वेळेस वाऱ्याची प्रक्रिया होत असते किंवा वारा हा आपल्याला वातावरणामध्ये वाहताना दिसतो, म्हणजे जसंच पृथ्वीवर वाहते पाणी, सागरी लाटा, भूजल किंवा हिमनदी यांच्या प्रभाव क्षेत्रापेक्षा तुलनेने वाऱ्याचे प्रभाव क्षेत्र आपल्याला कमी दिसून येतात। परंतु ओसाड प्रदेशात वारा अधिक प्रमाणात वाहताना दिसतो। वाऱ्याचे कार्य त्या ठिकाणी आपल्याला प्रभावीपणे होताना दिसतात आणि अशा कार्यामुळेच शुष्क प्रदेशामध्ये सातत्याने मुख्यत्वे काही जी काही नवनवीन भूरूपे आहेत त्यांची निर्मिती आपल्याला होताना दिसते। मुख्यत्वे शुष्क प्रदेशात अशा प्रकारच्या भूरूपांची निर्मिती ही होत असते। मग आता वाऱ्यामुळे होणारी जी काही भूरूपे आहेत ती कोणकोणती? त्याच्यात पहिल्यांदा आहे अपक्षरण किंवा अपवहन खळगे मीन्स डिफ्लेशन होलोज। दुसरा आहे वातग्रस्त खडक मीन्स वेंटिफॅक्ट्स। तिसरा आहे भूछत्र खडक मीन्स मशरूम रॉक्स। चौथा आहे यारदांग। पाचवा आहे वालुकागिरी मीन्स सँड ड्यून्स। सहावा आहे लोएस मैदान मीन्स लोएस प्लेन। सातवा आहे बारखान मीन्स बारखान्स ओके। अँड आठवा आहे सेफ टेकड्या मीन्स सेफ ड्यून्स। आता एक एक कारकांचा अभ्यास आपण करणार आहोत। बघा त्याच्यातले एक एक जे काही भूरूपे आहेत ते आता अभ्यासणार आहोत। एक एक भूरूपांचा अभ्यास आपण करूया। त्याच्यात पहिला आहे डिफ्लेशन होलोज मीन्स अपक्षरण किंवा अपवहन खळगे। आता अपवहन खळगे यांची निर्मिती होत असताना वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहनाची प्रक्रिया घडते। प्रदेशातील सुटे पदार्थ उचलून नेले जातात, त्यामुळे त्यांचे लहान तुकडे होतात। अशा अपक्षरणांमुळे ज्या खळगांची निर्मिती होताना दिसते त्यांना आपण अपवहन खळगे असे म्हणतो। कन्सेप्ट समजून घ्या। वेगवान वारे जेव्हा चक्राकार गतीने फिरतात तेव्हा अपवहन घडते। प्रदेशातील सुटे पदार्थ उचलून नेले जातात, यामुळे त्यांचे लहान तुकडे होतात। अशा अपक्षरणांमुळे खळगे निर्माण होतात, त्यांनाच आपण अपवहन खळगे असे म्हणतो। Deflations occurs when a wind blowing fast enough in swirling motions over an area of loose sediments. It is able to pick up and remove small fragments of rocks. These erosions can produce shallow depressions, which can vary in diameters from a few centimeters to a few kilometers, are called deflation hollows. बघा अशा खळग्यांचा व्यास काही सेंटीमीटर ते काही किलोमीटरपर्यंत बदलत जाणारा असू शकतो। त्यांना आपण अपवहन खळगे असं संबोधतो, लक्षात राहू द्यायचं आहे। इजिप्तमध्ये कतार खळगा या प्रकारचा दिसून येतो आहे ओके। इजिप्तमध्ये असणारा कतार खळगा अशा प्रकारचा खळगा म्हणून ओळखला जातो आणि त्याची लांबी सुमारे 300 किलोमीटर व त्याची रुंदी 135 किलोमीटर इतकी आहे आणि समुद्री सपाटीपासून हा खळगा 133 मीटर खोल आहे ओके। समुद्र सपाटीपासून त्याची खोली किती आहे तर 133 मीटर एवढी त्याची खोली आहे। The Qatar depressions in Egypt is formed in this way. It is around 300 kilometer long and 135 kilometer wide. Its depressions is 133 meter below sea levels. Okay. Next concept. बघा आता पुढे आहे वातग्रस्त खडक मीन्स वेंटिफॅक्ट्स। आता वातग्रस्त खडक म्हणजेच काय? जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षणाची प्रक्रिया होते, त्यामुळे खडकाचा वाताभिमुख पृष्ठभाग गुळगुळीत उताराचा बनतो। अशा खडकांना आपण वातग्रस्त खडक असे म्हणतो ओके।
जमिनीच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते, त्यामुळे खडकाचा वाताभिमुख पृष्ठभाग गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातगृष्ट खडक असे म्हणतात. वेअर द लँड सरफेस इज एक्सपोज्ड, wind can polish the rock surface through abrasions. Abrasions curves the windward sides of a rock into smooth sloping surface. These rocks are called ventifacts. Okay. These rocks are called ventifacts. Next concept. बघा आता पुढची प्रक्रिया आहे मशरूम रॉक्स मीन्स भूछत्र खडक. आता भूछत्र खडकांची निर्मिती कशी होते ते तुम्ही आता याच्यातनं अभ्यासणार आहात. बघा जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे कण हे बारीक असले तरी त्याचा वेग हा जास्त स्वरूपाचा असतो आणि त्यामुळे मधल्या भागात पायथ्याच्या तुलनेत अपक्षरण जास्त होते. त्यामुळे अशा खडकाचा आकार भूछत्रासारखा दिसतो. म्हणून अशा खडकांना आपण काय म्हणतोय, भूछत्र खडक असे म्हणतो. लक्षात घ्या, जमिनीपासून मध्यम उंचीवर वाऱ्याबरोबर वाहून येणारे जे काही कण असतात ते बारीक स्वरूपाचे असले तरीसुद्धा त्यांचा वेग जास्त असतो आणि त्यांचा वेग जास्त असल्यामुळे पायथ्याच्या तुलनेने जो मधला भाग आहे खडकाचा मध्यभाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपक्षरणाची प्रक्रिया होते आणि त्यामुळे भूछत्रासारखा आकार तयार होतो. म्हणून अशा खडकांना आपण भूछत्र खडक असे म्हणतो. म्हणून अशा खडकांना आपण काय म्हणतोय, भूछत्र खडक असे म्हणतो. ओके. Abrasion also contributes to formation of mushroom rocks. The high rising rocks in the path of the wind are attacked by the sand that moves with the wind. Winds and the particles they carry attack the base of individual rocks. The larger top parts is not eroded as much as the basal parts. The particles at medium height are smaller but their velocity are high. Hence their impact is more. As a result, the portions of rock at medium height is eroded more and the rock as a whole gets the shape of a mushroom. Okay. बघा आता पुढची कन्सेप्ट आहे यारदांग. आता यारदांग म्हणजेच काय, दोन समांतर कठीण खडकांच्या दरम्यान मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज जलद होते. लक्षात घ्या, दोन समांतर खडक असतील तर त्याच्या दरम्यानचा जो काही मृदू खडक असतो त्या खडकाची झीज लवकर होते आणि झालेल्या झीजेमुळे जी काही झीज होते त्या झीज झालेल्या भागामुळे पन्हाळीसारखा कटक आकारास येतो. ओके. एखाद्या पन्हाळीसारखा कटक आकार तयार होताना दिसतो आणि त्यालाच तुम्ही यारदांग असे म्हणतात. ओके. दोन समांतर कठीण खडकांच्या दरम्यानचा मृदू खडक असल्यास मृदू खडकाची झीज जलद होते व पन्हाळीसारखा कटक आकारास येतो, यास आपण यारदांग असे म्हणतो. ओके. इन एरियाज वेअर हार्ड अँड सॉफ्ट रॉक्स आर फाउंड, द सॉफ्टर रॉक्स गेट्स मोअर इरोडेड फास्टर. The eroded portions of softer rocks upper like elongated ridges and harder rocks appear in elevated portions. A yardang is the remaining part of a ridge where rocks have been eroded. Okay. Next concept. बघा आता पुढे दिलेलं आहे सँड ड्यून्स मीन्स वालुकागिरी. आता वालुकागिरी म्हणजेच काय, जर तुम्ही राजस्थानसारखा भाग पाहिला तर अशा ठिकाणी तुम्हाला मोठ्या प्रमाणात अशी निर्मिती होताना दिसते. मोठ्या प्रमाणात वाळूचे जे काही अवसाद असतात, अवसाद म्हणजेच काय, वाळूचे छोटे मोठे जे काही कण असतात ते वाऱ्याबरोबर वाहून येतात आणि ह्या अवसादांचं एकमेकांवरती संचयन होतं. मग संचयन झाल्यामुळे त्याचं एक छोटेसे असे डोंगर तयार होताना दिसतात. छोट्या छोट्या आकाराची पर्वतांची निर्मिती होताना दिसते. छोटे छोटे डोंगर तयार होतात. ओके. तर त्यालाच तुम्ही काय म्हणताय, तर वालुकागिरी म्हणून ओळखतात. मोठ्या आकाराच्या अवसादांचे संचयन होऊन वाळूच्या टेकड्यांची निर्मिती होते, यांनाच वालुकागिरी असे म्हणतात.
ओके, मोठ्या आकाराच्या अवसादांचे संचयन होऊन वाळूच्या टेकड्यांची निर्मिती होते, यांनाच वालुकागिरी असे म्हणतात. ओके, कन्सेप्ट लक्षात राहू द्यायची प्रत्येकाने. ठीक आहे, बघा, कोअर्सर मटेरियल्स इज ऑफन डिपॉझिटेड इन द शेप ऑफ हिल्स कॉल्ड सँड ड्यून्स. ओके, कोअर्सर मटेरियल्स इज ऑफन डिपॉझिटेड इन द शेप ऑफ हिल्स कॉल्ड सँड ड्यून्स. नेक्स्ट कन्सेप्ट बघा, पुढे आहे लोएस्ट प्लेन्स किंवा लोहेचे मैदान. आता लोएस्ट प्लेन्स किंवा लोहेचे मैदान यांची निर्मिती कशी होताना दिसते आपल्याला. बघा, पोयटा आणि चिकण मातीचे सूक्ष्म कण मूळ स्थानापासून निलंबनाद्वारे दूरपर्यंत वाहून नेले जाऊन त्यांचं संचयन होतं. पोयटा आणि चिकण मातीचे सूक्ष्म कण मूळ स्थानापासून निलंबनाद्वारे दूरपर्यंत वाहून नेले जातात आणि त्यांचं संचयन होतं. या संचयनामुळे झालेल्या भूरूपास लोएस असे म्हणतात. जे काही संचयन होतं आहे त्याच्यामुळे जे भूरूप तयार होतं त्याला आपण लोएस असे म्हणतो. ओके, फाईन ग्रेन्ड सेडिमेंट सच ॲज अ सिल्ट कॅन बी ट्रान्सपोर्टेड इन अ सस्पेन्शन्स ओव्हर लॉंग डिस्टन्सेस फ्रॉम इट्स सोर्स एरिया. These deposits are called loess. ओके, देन नेक्स्ट कन्सेप्ट बघा, पुढे आहे बारखान्स. आता बारखान मीन्स काय, तर बऱ्याच वेळेस वारा ज्या दिशेने वाहत येत असतो तिथे मंद उतारावरती त्याच्या विरुद्ध बाजूस तीव्र उताराची निर्मिती होताना दिसते. ओके, त्यालाच तुम्ही बारखान असे म्हणतात. मीन्स वारा ज्या दिशेने येतोय त्या दिशेकडील उतार मंद असतो, विरुद्ध बाजूस तीव्र उतार असतो, त्यालाच बारखान असे म्हणतात. ओके, वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार मंद असतो तर विरुद्ध बाजू तीव्र उताराची असते, त्याला बारखान असे म्हणतात. द स्लोप इज अ स्लो इन द डायरेक्शन इन विच द विंड blows is a while the opposite sides is a steep. This is called barkhan. ओके, बघा, पुढे आहे सेफ टेकड्या मीन्स सेफ ड्यून्स. अनुलंब टेकड्या ह्या वाऱ्यासोबत येणाऱ्या वाळूच्या संचयनाने निर्माण होतात. त्यामुळे या टेकड्या लांबवर वाऱ्याच्या दिशेस समांतर पसरलेल्या दिसून येतात. बारखांप्रमाणे हे स्थलांतरित होत नाहीत. ओके, बारखांप्रमाणे हे स्थलांतरित होत नाहीत, परंतु वाऱ्याच्या दिशेने लंबवत होतात. यालाच सेफ टेकड्या असं म्हणतात. ओके, वाऱ्याच्या दिशेने कशा असतात, लंबवत होतात आणि यालाच आपण काय म्हणतोय, सेफ टेकड्या असे म्हणतात. Longitudinal dunes are long dunes deposited in the directions of the wind. They appear parallel to the wind directions. They do not migrate like the barkhans but extend in the wind directions. They are called safe dunes. They are sometimes hundreds of kilometers long. Such dunes can be seen in Rab al Khali deserts in Saudi Arabia. ओके, अशा प्रकारची जी काही टेकडी आहे सेफ टेकडी ती आपल्याला मुख्यत्वे कुठे तयार होताना दिसते, रब अल खली वाळवंटामध्ये सौदी अरेबिया या ठिकाणी अशा प्रकारच्या टेकडीची निर्मिती होताना दिसते. ओके, बघा, आता वाळूच्या संचयनापासून लोएस मैदानांची निर्मिती होते. वाळवंटी प्रदेशातील सूक्ष्म वाळू वारा दूरपर्यंत वाहून येतो आणि ती संचयित होते, त्यामुळे ह्या भूरूपांची निर्मिती होत असते. या भूरूपांचा थर 1000 मीटरपर्यंत जाडीचा असतो. वाऱ्याद्वारे निलंबित कणांचे शेकडो किंवा हजारो किलोमीटर दूर वाळवंटात संचयन होते. उत्तर चीनमध्ये लोहेसच्या थराची जाडी 30 ते 90 मीटर आढळते. गोबीच्या वाळवंटात येणाऱ्या वाऱ्यांमुळे यांची निर्मिती झालेली दिसून येते. हे मैदानी सुपीक स्वरूपाची असतात. ओके, लोएस डिपॉझिट्स फ्रॉम लोएस प्लेन्स वेअरिंग इन अ थिकनेस from few centimeters or less to more than 100 meters. They are formed
far away from deserts when winds carry suspended particles for hundreds or thousands of kilometers. In northern China, the lowest is 30 to 90 meter thick. It is formed by the winds coming from the Gobi deserts. They are fertile plains. Okay, they are fertile plains. अशा प्रकारे आपण जी काही वाऱ्याचे कार्य आहे ते आता अभ्यासलेले आहे. मीन्स वर्क ऑफ विंड, त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजला असेल, कोणाला काही अडचण नसेल असं. आणि आपण आता पुढच्या तासाला जे काही भूजलाचे कार्य आहे त्याचा अभ्यास करणार आहोत. मीन्स वर्क ऑफ ग्राउंड वॉटर. ओके, आता आपण इथे थांबतोय. थँक्यू.